शरद पवारांची भेट घेतलेली आहे. राजेंद्र राजेंद्र शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यताही वर्तवली का आम्हाला तुमच्याच टीव्हीच्या माध्यमातून मिळतं. तुम्हाला काय घेणं देणं आहे, कोण कुठं जायचं, कोण तुम्ही तुमच्या चॅनलकडे राहा आणि तुमचं काम करा. पिंपरी विधानसभा ज्या वेळेस तुम्ही आतापर्यंतची हिस्ट्री करा, ज्या वेळेस 2014 बघा, 2019 बघा, 2024 बघा, ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्यावेळेस बरेचसे जण इकडून इकडं जातात. कोण जातं? समजा एखादा मतदारसंघ तुम्हाला मिळणार असेल आणि तुम्ही तिथले सिटिंग आमदार असाल आणि तिथं हे तयारी करत असतील तर ह्यांना असं वाटतं की आता हा मतदारसंघ ह्यांना सुटणार, आपल्याला काही तिथं चान्स नाही, मग दुसरीकडे कुठं चान्स, तिकडं दरवाजा ठोठवण्याचं काम ते करत असतात. कारण प्रत्येकाला आमदार व्हायचंय आणि हे सगळं करत असताना जे आघाड्या, जे युत्या किंवा तिसरी आघाडी हे लढत असतात त्यावेळेस इलेक्टिव्ह मेरिट बघतात आणि त्यांना असं वाटलं की आता तुम्हालाही माहितीये काही लोकांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शब्द दिलेले होते, परंतु आता ते शब्द बाजूला गेले आणि तिथं दुसऱ्या लोकांना घेण्यात आलं. अशा प्रकारच्या घटना राज्याच्या अनेक भागात आणि अनेक तालुक्यात आपण पाहतोय आणि हे काही नवीन नाही. ज्यांच्याकडं इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार नाही त्यांना दुसऱ्याकडनं काही उमेदवार घ्यावे लागतात आणि उमेदवारी जाहीर